वंचित बहुजन आघाडी निवडून आली पाहिजे की नाही? यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर यासाठी आपल्याला आता अहोरात्र आपल्याला या पक्षाची विचारधारा सांगत फिरावं लागेल. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आताच मान्यवरांनी सांगितला की बौद्धांचा पक्ष नाही आहे. वंचित बहुजन आघाडी फक्त सामाजिक प्रश्नाला हात लावित नाही, तर आज वंचित बहुजन आघाडी ही देशाचा व महाराष्ट्राचा केंद्रबिंदू ठरलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे मागील 5 वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडी ही इथल्या सर्वच प्रश्नावर, विद्यार्थ्याचा प्रश्न असेल, इथला शेतकऱ्याचा प्रश्न असेल, इथला सामाजिक प्रश्न असेल, इथला राजकीय प्रश्न असेल, या सर्वच प्रश्नावर बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव उत्तर आपल्याला पाहावयास मिळत आहे. बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस अकोला पॅटर्न सांगतात किंवा अकोला पॅटर्न मागच्या 40 वर्षापासून आपल्याला देतात, तर त्या अकोल्यामध्ये 40 वर्षापासून आपली सत्ता हलत नाही, तर याचे कारण काय हे आपल्याला शोधावी लागतील. वंचित बहुजन आघाडी आज जे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मैदानात उतरली आणि देशाला एक शेतकऱ्यासाठी एक धोरण सांगण्याचं काम आज बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषदेमध्ये घेतलेलं आहे. तर त्यांचा जो पहिला मुद्दा आहे की चालू हंगामामध्ये शेतकऱ्याला MSP मध्ये वाढ करण्यात यावी. त्यानंतर MSP ची सक्तीने अंमलबजावणी केली पाहिजे. MSP आहे परंतु त्याची सक्तीने अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि बोनससाठी किंमत स्थैर्य आणि निश्चित भांडवल निर्मितीचे निधी आवश्यक करून देणं गरजेचं आहे. कमी मागणीच्या काळात किमती नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यावा. ह्या ज्या शेतकऱ्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सन्मान मिळवून देणार आहेत. देशामध्ये जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून प्रत्येक शासन किंवा प्रत्येक राज्य येतं आणि काय सांगतं की आम्ही शेतकऱ्याचा उद्धार करू, परंतु मागच्या 75 वर्षामध्ये शेतकऱ्याचा उद्धार झालेला नाही. इथला शेतकरी देशघडीला मिळालेला आहे आणि या शेतकऱ्यांसाठी बाळासाहेब आंबेडकर मागच्या 40 वर्षापासून लढतात आणि जिल्हा परिषद अकोल्याची साहेबाकडे आहे, त्या जिल्हा परिषदेमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे बांधावर मोफत धान्य आणि खत देण्याचं काम मागील 35 वर्षापासून करीत आहेत. हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे नेते आहेत, परंतु इथल्या प्रस्थापित जे राज्यकर्ते आहेत हे बाळासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व हे दाखवण्याचं काम करीत नाहीये. बाळासाहेब आंबेडकर इथल्या सर्व प्रस्थापित पक्षांना सांगू इच्छितात की आम्ही या देशामध्ये सुराज्य आणू शकतो. आमच्या विचारानं भारतीय राज्यघटना योग्य अंमलबजावणी करू देऊ शकतो, परंतु इथले मनोवादी आणि प्रस्थापित लोक, इथले जे 156 राजघराणे आहेत त्या 156 राजघराण्याला आपल्या घरातली सत्ता बाहेर जाऊ द्यायची नाही, ती सत्ता आपल्याकडे केंद्रित करून ठेवायची आहे. हे विकेंद्रीकरणाचं काम, या सत्तेला फोडण्याचं काम फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात. ही एकमेव ग्वाही आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या मागच्या मराठा किंवा ओबीसीचे जे आरक्षण आहे, या आरक्षणामध्ये जी बाळासाहेबांची जी भूमिका आहे ती अत्यंत सुंदर भूमिका आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्यापासूनच सांगितलं की मराठा आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण हे वेगवेगळं आहे, यांचे ताटं वेगळे आहेत. ही अशी भूमिका म्हणल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला महाराष्ट्र शांत आहे, नाही तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा जर
जर संघर्ष आणि कलह वाढला असता तर आज महाराष्ट्रामध्ये हे शांततेचं वातावरण राहिलं नसतं. बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसी किंवा मराठा विषयीच नाही, तर बाळासाहेब आंबेडकरांनी जी मागे मुस्लिम आणि जे हिंदूचं जे राजकारण इथल्या प्रस्थापित लोकांनी किंवा RSS लोकांनी जे करून दाखिलं होतं, त्यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन सांगितलं की औरंगजेब इथंच जन्मले आणि इथंच मेलेले आहे, कारण की इथला इतिहास पुसता येणार नाही. जर आपण इतिहास पुसायला गेलं तर इथला भारताचा इतिहास काय काय म्हणून पुसणार तुम्ही. या स्टेटमेंटमुळं महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि हिंदू आणि मुस्लिमांचा जे संघर्ष होणार होता तो टाळला गेलेला आहे. म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शांतीचं प्रतीक म्हणून आपण त्यांना एक उपाधी दिली पाहिजे. आणि इथला जो संघर्ष आहे, हिंदू मुस्लिम असेल किंवा बौद्ध मराठा असेल किंवा ओबीसी मराठा असेल, हे जे संघर्ष बाळासाहेब आंबेडकर थांबविण्याचं काम करतात आणि महाराष्ट्र आणि देशाला शांतता देण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज देशामध्ये करीत आहेत. आज आपल्याला एकच करायचं आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरची लढाई लढत आहे. 2024 ही भारतीय संविधान वाचवण्याची लढाई आहे. भारतीय संविधान सन्मान सभा या देशाला बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईला दिली, त्यानंतर अमरावतीमध्ये दिली. याचं कारण हे आहे की आपण जर भारतीय संविधानाचा जर सन्मान केला तर भारतीय संविधान हे ऑटोमॅटिकच वाचणार आहे. आपण भारतीय संविधानाचा सन्मान इथलं RSS आणि भाजपचं सरकार करीत नाहीये. इथलं RSS आणि भाजपचं सरकार किंवा मोदी सरकार येऊन सांगतं की आम्ही इथल्या तरुणांना हाताला काम देऊ, आम्ही नोकऱ्या देऊ, परंतु या 8 वर्षामध्ये एकही नोकरी देताना पाहत नाही. उलट 9 खासगी कंपन्या या आपल्या छाताडावर या लोकांनी मारलेल्या आहेत. इथल्या तरुणाचं भवितव्य धोक्यात टाकण्याचं काम मोदी शासन करीत आहे. इकडं फसव्या योजना सांगतात, बेटी पढाओ और बेटी बचाओ, परंतु हे असं कुठेही मागच्या 8 वर्षामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. कारण की मोठ्या प्रमाणात दिल्लीसारख्या शहरामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही आहेत. इथे ज्या कुस्तीपटू आहेत त्या सुद्धा सुरक्षित नाही आहेत. इथला शेतकरी सुरक्षित नाही आहे, इथला तरुण सुरक्षित नाही आहे. या सर्व प्रश्नाला जर आपल्याला याला वाचा फोडायची असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आपल्याला पाठीमागे उभं राहावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपली जी भूमिका आहे, आपण मतदार म्हणून, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे समर्थक म्हणून, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणून आपल्यावर सुद्धा फार मोठी जिम्मेदारी आहे. वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या जी काही दूरदृष्टी आहे ती दूरदृष्टी आपल्याला समजावून घेणं लागणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत एवढं म्हणल्याच्या नंतर आपली सत्ता येणार नाही. त्यासाठी आपल्याला ग्राउंड रूटला जावं लागणार आहे. आपल्याला एक एक कार्यकर्ता, इतर समूहाचा एक एक माणूस आपल्याला गोळा करणं लागणार आहे. त्याच वेळेस कुठेतरी आपल्याला सत्तेमध्ये जाता येणार आहे. आणि जर इथे आज आपण बघतोय सर, इथे काँग्रेस युग पाहिलं, गांधी युग पाहिलं, RSSचं युग सुद्धा पाहिलेलं आहे. परंतु आज 2024 मध्ये आंबेडकर युगाची नांदी आपण ठरणार आहोत. आपण आशादायी आहोत. आपल्या मागच्या 70 वर्षामध्ये जितकं प्रगत मी बौद्ध म्हणणार नाही, ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांना त्यांच्या विचारांना अंगीकृत केलं आणि ते मोठ्या प्रमाणात जितकी त्यांनी प्रगती केली ती कुणीही केलेली नाहीये. जरी मोदी साहेब आपल्याला बोटाला हात देऊन एक सोशल मीडियाला एक फोटो व्हायरल होऊ लागला मागे 22 तारखेच्या आसपास मध्ये की ते मंदिराकडे रामाला मंदिराकडे घेऊन चालले, म्हणजे हा किती मोठा बालिशपणा आहे. इथल्या हिंदूंना सांगू इच्छितो आम्ही की राम आम्हाला सुद्धा आदरणीय आहेत, परंतु भाजपचा राम आदरणीय नाही आहे.
कारण की इथे भारतीय संविधान हे प्रत्येकाला आपल्या आराध्यांचं पूजा आणि अर्चा करण्याचं स्वातंत्र्य देतं. परंतु इथली जी मनवादी व्यवस्था आहे ही व्यवस्था भारतीय संविधानाच्या विरोधात काम करत आहे. इथलं भारतीय संविधान इथल्या प्रत्येक नागरिकाला स्त्री किंवा पुरुष समानता मानून आपल्याला सर्वांना एक हक्क आणि अधिकाराची लढाई देतं. आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य देतं, आपल्याला वाचण्याचं स्वातंत्र्य देतं, आपल्याला खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य देतं. परंतु हेच अधिकार आपण ज्यांना निवडून दिलं ते आज आपले एक 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 अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर ह्या माध्यमातून आपण एकच निश्चय करूया की येणाऱ्या 2024 मध्ये हा जो मोदी आणि शहा किंवा RSSचा जो राक्षस आहे, हा राक्षसाला आपल्याला पहिल्यांदा निस्तनाबूत करायचं आहे. आणि वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित जे संविधान आहे, संविधानाची अंमलबजावणी करणारं एक सरकार आपल्याला स्थापन करायचं आहे. बाळासाहेब आंबेडकर मागच्या वर्षापासून जे प्रयत्न करीत आहेत की भाजपाच्या विरुद्ध एक मूठ बांधण्याचं काम जे चालू आहे, त्या मूठ बांधण्याच्या कामामध्ये आपण अर्धी लढाई आपण लढलेलो आहे. महाविकास आघाडीमध्ये आपण सन्मानपूर्वक गेलो आहोत. आता राहिला विषय जागा वाटपाचा, तो होत राहील. बाळासाहेब आंबेडकरांचे जे काही आदेश येतील त्या आदेशाचा आपण कुठलाही शंका न घेता बाळासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आदेश दिला त्या आदेशाचं आपण पालन करून त्यांच्या आपण पाठीशी खंबीर उभं राहिलं पाहिजे. यावेळेस हीच आपण शपथ घेऊया. आज जे पक्षामध्ये सर्वांनी जे पक्षप्रवेश केला त्यांना वंचित बहुजन आघाडीची सदस्य नोंदणी करणं गरजेचं आहे. आपण पक्षप्रवेश करतो परंतु आपण पदाधिकारी पण असतो, परंतु त्या पक्षाचे अधिकृत सदस्य नसतो. आपण पक्षाचे अधिकृत सदस्य झालो पाहिजे. त्यानंतर जे आता माता रमाईच्या जयंतीनिमित्त 1100 रुपयात 3 वर्षासाठी प्रबुद्ध भारतची जी नोंदणी आहे ती सुद्धा आपण केली पाहिजे. कारण की प्रत्येक पक्षाचं मुख्य प्रश्न हे असतं, तसं आपलं वंचित बहुजन आघाडीचं मुख्य प्रश्न हे प्रबुद्ध भारत आहे. कारण की आपल्या ज्या काही महाराष्ट्रामध्ये ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या पाक्षिकामध्ये येतात, ते सुद्धा आपण चालवलं पाहिजे. मी ज्या आज जो कार्यक्रम जो घडून आणला, या कार्यक्रमाचे आयोजक आमचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सिद्धार्थ भाऊ कांबळे व या तालुक्याचे तालुकाध्यक्ष गजानन भाऊ देशमुख यांनी हा योग जुळून आणला आणि आम्हा सर्वांना इथं आमंत्रित केलं, आमचं ऐकलं, आमचा यथोचित सत्कार केला. त्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत.